नमस्कार. आज आपण इथे 1 वाटी तांदळाच्या पिठापासून अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असा आज आपण इथे ढोकळा बनवणार आहोत. त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. खूप छान चविष्ट असा हा ढोकळा तयार होतो. तर आज आपण इथे तांदळाच्या पिठाचा ढोकळा बनवणार आहोत. तर इथे पाहू शकता छान असा जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा जाळीदार ढोकळा तयार होतो. तर हा ढोकळा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर ह्यासाठी लागणारे साहित्य: एका बाउलमध्ये आपण 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे, जे आपण भाकरीसाठी वापरतो ते तांदळाचं पीठ. त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे. एकदम बारीक रवा जो 0 नंबरचा असतो तो रवा इथे वापरलेला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी आपण दह्याचा वापर करणार आहोत. तर लक्षात ठेवा, एकाच वाटीचा वापर करायचा आहे. ज्या वाटीने आपण दही घेतलं त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर इथे एकाच वाटीचा वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ. आणि आता हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेणार आहोत. तर अगदी पिठाच्या छान गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे पीठ घट्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण आणखीन 1 वाटी पाण्याचा वापर करणार आहोत. तर लक्षात ठेवा, इथे आपण 2 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी तुम्हाला कमी अधिक जास्त लागू शकतं, कारण इथे आपण जे पीठ तांदळाचं वापरणार आहोत ते तुमच्या इथे बारीक किंवा जाड असू शकतं, किंवा रवा जो वापराल तो जाड किंवा बारीक असेल, तर इथे पाण्याचं प्रमाण कमी अधिक जास्त करू शकता. तर हे पीठ आपण 5 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण इथे खोबऱ्याची चटणी वाटून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं 1 वाटी, 2 ते 3 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडं पाणी. चटणी आता छान आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर इथे चटणी आपली छान बारीक वाटून झालेली आहे आणि ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर इथे मी केक टिनला थोडंसं तेल लावून घेणार आहे. तर इथे ढोकळा ज्या भांड्यामध्ये बनवणार आहात त्या भांड्याला छान तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा छान सुटतो. तर अशा पद्धतीने आपण आता छान केक टिनला तेल लावून झालेलं आहे आणि इथे आपलं हे छान मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये 1 चमचा आपण एकदम फुल न भरून घेता अगदी सपाट असा खायच्या सोड्याचा वापर करणार आहोत. तर 1 चमचा आपण इथे खायचा सोडा वापरलेला आहे, बेकिंग सोडा. तर पटकन असं छान आपण हे मिश्रण आहे ते ढवळून घ्यायचं आहे. इथे जर तुम्हाला बेकिंग सोड्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही 1 चमचा इनोचा वापर करू शकता. छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. एका पातेल्यामध्ये आपण छान पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण जे आपण ढोकळा बनवणार आहोत ते भांडं ठेवलेलं आहे. आता आपण इथे झटपट असं हे मिश्रण छान केक टिनमध्ये ओतून पटकन असं झाकण ठेवणार आहोत आणि 20 ते 25 मिनिटासाठी वाफ देणार आहोत. तर इथे 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रण पाहू शकता छान असं फुललं आहे. तर इथे आपला हा ढोकळा छान तयार झालेला आहे. आता आपण तो पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. तर एका आपण भांड्यामध्ये छान फोडणी तयार करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे तुकडे आणि लाल मिरचीचे तुकडे छान परतवून घेतलेले आहेत. तर थोडीशी त्यातली फोडणी आपण आता चटणीवर छान टाकणार आहोत. तर इथे आपली ही चटणी छान तयार झालेली आहे. तर इथे ढोकळा छान थंड झालेला आहे. सुरीने आपण त्याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत. तर इथे ढोकळा छान आपला थंड झाल्यानंतर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान असं आपला हा तांदळाच्या पिठाचा ढोकळा छान तयार झालेला आहे. अगदी झटपट तयार होतो आणि अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो. नक्की रेसिपी करून बघा, खूप छान तयार होतो हा ढोकळा. तर आता आपण ह्या ढोकळ्याचे छान तुकडे करून घेणार आहोत. तुम्ही छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता. तर इथे आपले ढोकळ्याचे छान आपण तुकडे करून झालेले आहेत आणि आता आपण त्यावर छान फोडणीचा वापर करणार आहोत. फोडणीमुळे खूप छान अशी ढोकळ्याला चव येते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. खूप छान चविष्ट असा हा ढोकळा तयार होतो. नक्की रेसिपी करून बघा. तर इथे आपला हा ढोकळा छान तयार झालेला आहे आणि ढोकळ्याबरोबर आपली ही खोबऱ्याची चटणी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. छान असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे.
तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर इथे पाहू शकता छान असा आपला हा तांदळाच्या पिठाचा ढोकळा तयार झालेला आहे, अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये.